गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनला सुरुवात करूयात आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात बातम्यांचा आढावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई हायकोर्टाची सोमवारी सुनावणी पार पडली. 20 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार असून पुढच्या सुनावणीवेळी कमिटीनं कामगार संघटनांसोबत चर्चा करत अहवाल सादर करावा असा आदेश हायकोर्टानं दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत पत्रकार परिषद घेतली. प्रत्येक डेपोतून 2 कर्मचाऱ्यांशी सरकारनं चर्चा करावी अशी मागणी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी केली. विलिनीकरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबींवर चर्चा करणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला. गेले 3 आठवडे चिघळत चाललेला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या नेहरू सेंटर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर परब यांनी विलिनीकरणाबाबत समिती निर्णय घेणार असून समिती जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असल्याचं परब यांनी म्हटलं. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना ठाण्यात देखील गेले 14 दिवस सलग एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप कायम ठेवलाय. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला इशारा दिलाय. भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत संपात बसलेल्या कामगारांची भेट घेतली. यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्यासह नितेश राणे यांनी कामगारांच्या व्यथा जाणून भाजप तुमच्या सोबत आहे, कामगारांची एकजूट काय असते हे तुम्ही दाखवून दिलंय, त्यामुळे तुमचं कौतुक आणि तुमचा विजय जास्त लांब नाही, त्यामुळे एकजूट अशीच ठेवा असं आवाहन नितेश राणे यांनी कामगारांना केलं. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे, तर अकोल्यातील आगार क्रमांक 2 वरील कर्मचाऱ्यांच्या संपाचे 17 दिवस झाले. कामगार संपावर आहेत तरी सरकार लक्ष देत नाही, म्हणून आगार क्रमांक 2 वरील कर्मचाऱ्यांनी खाली डोकं वर पाय असं आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा बुलढाण्यातील विद्यार्थ्यांना फटका बसलाय. शाळेत जाण्यासाठी बस नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते. बीड जिल्ह्यातील एसटी कामगार गेल्या 19 दिवसांपासून संपावर आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप ठोस असा तोडगा न निघाल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक झाले. बीडच्या आष्टीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी शहरातून मोठी रॅली काढत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिलाय. एसटी कामगारांचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतंय. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संपाचा अद्याप कोणताही निर्णय लागलेला नाही, म्हणून अकोल्यातील आगार क्रमांक 1 येथील कर्मचाऱ्यांनी सरकारला सुबुद्धी येवो यासाठी आंदोलनस्थळी होम केला. यावेळी होममध्ये स्वाहा करत नकारात्मक शक्तीचा नाश होऊन सकारात्मक शक्ती उजागर होईल आणि शासन काहीतरी निर्णय घेईल ही अपेक्षा एसटी कामगारांनी व्यक्त केली आहे. राज्यात एसटी कर्मचारी यांचा संप सुरू असल्यानं त्या संपाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळतोय. याच एसटी आंदोलनाला पाठिंबा म्हणून एसटी सेवेत कार्यरत असणाऱ्या नवरा नवरीच्या पित्यानं आपल्या मुलाचं एक अनोखा विवाह सोहळा आयोजित केला. एसटी आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला. आंदोलनाला पाठिंबा देणारे फ्लेक्स त्यांनी विवाह सोहळ्यात लावले. गोपीनाथ परमार यांनी हे बॅनर्स लावले होते. हायकोर्टाच्या निकालानंतर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला. आर्यन खानचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा
ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे स्पष्ट झाल्याचं मलिक म्हणाले। मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचं अपहरण खंडणीसाठी करण्यात आलं होतं हे सांगत होतो। आता हे आदेशावरून स्पष्ट झाल्याचा दावा मलिक यांनी केलाय। ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला। मात्र नवाब मलिक यांना यापुढे वाजवी पद्धतीनं माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे हायकोर्टानं निर्देश दिलेत। एसटीच्या संपावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। राज्य सरकारकडून गांभीर्यानं घेतलं जात नसून प्रश्न लवकर सुटला नाही तर केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे। याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान मोदींकडे अशी मागणी करणार असल्याचंही राणे यांनी म्हटलंय। भाजपच्या नितेश राणेंनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे। 3 पायाच्या सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे। मराठा आरक्षण संदर्भात काय भूमिका घेतली, काय निर्णय दिला असा प्रश्न नितेश राणेंनी विचारलाय। यावेळी बोलताना मराठा तरुण तरुणींचं भविष्य अंधारात असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठा जात प्रमाणपत्र आहे, मात्र तुम्हाला मराठा समाजाला न्याय देता येत नाही का? फक्त दाढी वाढवून महाराज होता येत नाही असा टोलाही नितेश राणेंनी लगावलाय। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी अमरावतीच्या घटनेवरून सुरू असलेल्या राजकारणावरून भाजपवर जोरदार टीका केली। अमरावतीत दंगल कुणी पेटवली हे अमरावतीमधील नागरिकांना माहीत आहे, तसंच देशाला सुद्धा माहीत आहे अशा शब्दात राऊतांनी भाजपवर निशाणा साधला। दरम्यान शांतता असताना आता विनाकारण आंदोलन का करतायत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं भाजपला धक्का दिला। भाजपचे विद्यमान 3 नगरसेवकांसह मनसे आणि भाजपचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीमुळे 7 डिसेंबरपासून सुरू होणारं राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची राज्य सरकारची तयारी सुरू आहे। त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात येत्या 2 ते 3 दिवसात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नियमाप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला झालं पाहिजे ही परंपरा आहे। विदर्भातील जनता, शेतकरी, शेतमजूर हे अधिवेशनाची वाट पाहत असतात आणि यामध्ये विदर्भाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागतात। मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्यानं त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी। ज्यांच्यावर विश्वास असेल अशा व्यक्तीला प्रभारी मुख्यमंत्रीपद देऊन हे अधिवेशन घेण्यात यावं आणि विदर्भाच्या जनतेला न्याय द्यावा अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केली आहे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना कोर्टानं मोठा दिलासा दिला। परमबीर सिंगांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं। तुर्तास अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत। महाराष्ट्रात आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते हजर राहत नसल्याची माहिती परमबीर यांच्या वकिलांनी दिली। राज्य सरकारचं अपयश झाकण्यासाठी 12 तारखेला हिंसाचार घडवण्यात आला का असा संशय व्यक्त करत दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केली। नांदेड, अमरावती, मालेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी नांदेडमध्ये भाजपातर्फे निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनात अनिल बोंडे हे देखील सहभागी झाले होते। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांनी इथून येऊन मला शहाणपणा शिकवू नये असं प्रत्युत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बोंडे यांना दिलं। नांदेडमध्ये झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ सोमवारी भाजपतर्फे निदर्शनं करण्यात आली। स्वतःचं अपयश लपवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी दंगल प्रायोजित केली का असा गंभीर सवाल अनिल बोंडे यांनी भाषणादरम्यान उपस्थित केला होता। त्यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं। कल्याणमध्ये भाजपनं महाविकास आघाडी सरकारविरोधात निषेध मोर्चा काढला। या सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी, भ्रष्टाचार, अमरावती दंगल या सगळ्याचा यावेळी निषेध करण्यात आला।
या मोर्चात मोठ्या संख्येनं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्पॉन्सर दंगल कशी घडवावी हे अमरावतीमध्ये महाविकास आघाडीनं सिद्ध करून दाखवलंय असा गंभीर आरोप केला। राज्यात झालेल्या हिंसाचाराबाबत ठाण्यात भाजपनं सोमवारी आंदोलन केलं। भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून या हिंसाचाराची चौकशी करण्याची मागणी यावेळी डावखरे यांनी केली। नंदुरबारमध्ये भाजपनं आंदोलन केलं। अमरावती, नांदेड आणि मालेगाव पार्श्वभूमीवर होणारं भाजपचं आंदोलन पोलिसांनी दडपलं। पोलिसांनी आंदोलकांना भाजपा कार्यालयाबाहेर ताब्यात घेतलं। यावेळी पोलीस आणि भाजपा पदाधिकारी यांच्यात बाचाबाची देखील झाली होती। अतिवृष्टीच्या अनुदानासाठी बीड तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला होता। अतिवृष्टी होऊन देखील बीड तालुक्यातील मांजरसुंबा महसूल मंडळातील 30 गावं अनुदानापासून वंचित ठेवण्यात आली आहेत। यामुळे या गावांचा अनुदानाच्या यादीत समावेश करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। दरम्यान या रास्ता रोको आंदोलनात शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्ते देखील सामील झाले होते। अवैध गुटखा तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या कुंडलिक खांडे याला जिल्हा प्रमुख पदावरून बाजूला केल्यानंतर बीडमध्ये शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। दरम्यान माझ्यावरचा गुन्हा सिद्ध झाला तर मी राजकारणातून संन्यास घेईन आणि मला शिक्षा मान्य असेल असं कुंडलिक खांडे यांनी सांगितलं। मुस्लिम आरक्षणाची मागणी घेऊन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। मुस्लिम समाजाला आरक्षण तत्काळ लागू करा, राज्यात धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करू नका, येणाऱ्या अधिवेशनात तात्काळ कायदा लागू करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली। 12 आणि 13 तारखेच्या हिंसाचारानंतर अमरावती शहरात प्रशासनाने संचारबंदी लागू करून इंटरनेट सेवा बंद केली होती। या 7 दिवसात इंटरनेट सेवा आणि संचारबंदीमुळे अमरावतीचं 700 ते 800 करोड रुपयांचे व्यवहार ठप्प झाले। त्यामुळे शहराचं नुकसान झालं असं अमरावती महानगर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी सांगितलं। आईनं दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून आईला काठीने मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली। खेड तालुक्यातील पापळवाडीत ही घटना घडली असून सुनील शिंदे असं या आरोपीचं नाव आहे। त्याने प्रवीण शिंदे या छोट्या भावाला देखील जबर मारहाण केली आहे। प्रवीणच्या छातीत लोखंडी रॉड मारला असून यात तो गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अमरावती, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याकरता जिल्ह्यातील तालुका ठिकाणी 144 अंतर्गत जमावबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी लागू केलेत। अंबरनाथमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे। पश्चिमेच्या वांद्रेपाडा भागात गांजाची विक्री करणाऱ्या महिलेला अंबरनाथ पोलिसांनी अटक केली। तिच्याकडून विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त करण्यात आलाय। अरुणा जाधव असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीत बायोडिझेल पंपावर पोलिसांनी छापा टाकला। नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली। पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 40,000 लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आलं। सांगलीतील महाविद्यालयीन तरुणावर एका पोलीस कर्मचाऱ्यानं अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना इस्लामपूरमध्ये घडली आहे। पीडित तरुणाच्या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करत त्याला ब्लॅकमेल केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे। बुलढाण्यातील खामगाव शहरात एका हायस्कूलमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर इम्रान खान, मेहबूब खान या नराधमानं अत्याचार केल्याची घटना घडली। नराधमानं मुलीला शहराजवळ नेत मुलीवर अत्याचार केला। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील 150 वर्ष जुना ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल इतिहास जमा होणार असून या पुलाचं नूतनीकरण होणार आहे। या पुलाच्या कामासाठी 1,42,00,000 रुपये मंजूर झाले।
दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते याचं भूमिपूजन करण्यात आलं. या बातम्यांसह स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण आणखी काही घडामोडी घेऊन आम्ही पुन्हा स्पीड न्यूज मध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूयात थोडक्यात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब दौऱ्यावर असताना त्यांनी ऑटो रिक्षामधून प्रवास केलाय. पंजाबमधील लुधियानामध्ये त्यांनी रिक्षामधून प्रवास केलाय. यानंतर केजरीवाल यांनी ऑटो रिक्षा चालकाच्या घरी भोजनही केलं. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ढोल वाजवत नागरिकांसोबत पारंपरिक नृत्य करण्याचा आनंद लुटलाय. मंडला इथं शिवराज सिंग चौहान यांनी नागरिकांसोबत पारंपरिक नृत्य केलं. सिनेविश्वातील घडामोडी पाहूयात. सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांचा बहुप्रतीक्षित ठरलेला बंटी और बबली हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं तिसऱ्या दिवशीही फारशी कमाई न केल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत किरकोळ कमाई केल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत या चित्रपटानं 3 दिवसात केवळ 8 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सेक्रेट गेम सारख्या सुपरहिट ठरलेल्या वेब सिरीजमध्ये झळकलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यानं OTTवर काम न करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. मात्र आता नवाजने यू-टर्न घेतलाय. त्याला तसं म्हणायचं नव्हतं. त्याच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून तो OTTवर काम करतच राहणार असल्याचं नवाजुद्दीनने स्पष्ट केलंय. बॉलिवूड अभिनेत्री जेनेलियाचा एक लेटेस्ट व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओत जेनेलिया तिच्या ग्लॅमरस लुकमध्ये चमकताना दिसते. जेनेलियाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलाय. अभिनेत्री अनुष्का रंजन आणि अभिनेता आदित्य सिंग यांचा शुभविवाह नुकताच पार पडला. या विवाहानिमित्त आलिया भट्ट हिनं हजेरी लावली होती. हळद, संगीत अशा विविध कार्यक्रमांना तिनं घातलेल्या डिझायनर कपड्यांची चर्चा रंगली आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या 12व्या वाढदिवसानिमित्तानं शिल्पानं त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केले. शिल्पानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले असून भावनिक पोस्ट देखील लिहिली आहे. या बातम्यांसह स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. या आणि इतर बुलेटिनचे अपडेट्स जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका. त्याचबरोबर न्यूज 18 लोकमतवर बातम्यांचा ओघ असा सुरू राहील. तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.